ओरिजिनल गावरान आहे. शेगाववरून आले तर आम्ही आलो एवढ्या दूरपासून आमचा मन संतुष्ट झाला एकदम. नमस्कार, मी प्रतीक तागडे. आपण प्युअर गावरांमध्ये कुक्कुटपालन करतो. आज आपल्याकडे शेगाववरून एक पिल्ले घ्यायसाठी दादा शेगाववरून आले आहे. बुलढाणा जिल्ह्यावरून शेगाववरून आले आहे. तर दादा खामगाव शेगावलाच आहे ना. शेगाव जवळ खामगाववरून आले आहे दादा. तर दादांचं तुम्ही आता बघू शकता, दादांना विचारू शकता तुम्ही डायरेक्ट की दादा सांगा तुम्ही कसे काय पिल्ले आपल्या इथं, कशी क्वालिटीचा माल आहे. चांगल्या क्वालिटीचा माल आहे. आणि तुमचा परिचय सांगा पहिले. माझा तुम्ही परिचय कुठून, तुमचं नाव नंबर सर्व सांगा. गाव खामगाव जवळ करून जिल्हा बुलढाणा. मी आज दादाकडून, कार्तिक दादाकडून, मी आज प्रतीक आहे ना, प्रतीक दादाकडून मी आज 200 पिल्ले घेतले. याच्या पुढे मी व्यवसाय चालू करणार आहे. जर कोणाला घ्यायचं असेल तर माझ्याकडून घेत जा. मी दादाचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकून देतो. आता तुम्हाला शेगाववरून, अमरावतीवरून, अकोल्यावरून, तिकडच्या पट्ट्यातून ज्यांना पण अगर पिल्ले घ्यायचे राहिले, काही राहिले, तर दादांनी आपल्याकडून आज पिल्ले घेतले आहे. चांगले काही मोठे पिल्ले घेतले, काही लहान पिल्ले घेतले आहे. तर आता तुम्हाला इतक्या लांब येऊन पिल्ले घ्यायची गरज नाही. आता तुम्ही डायरेक्ट दादाच्या फार्मवर पण जाऊ शकता. दादाचा नंबर मी तिथे कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. तिथं जाऊन पण तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडून पिल्ले घेऊ शकता. अशा प्रकारे आपण पिल्ले अशा प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये दिले. म्हणजे ते खड्ड्यामध्ये जर आपण पिल्ले दिले ना, तर खड्ड्यामध्ये कसं होतं, हे मोठे पिल्ले आहे, ते खड्डे फाडून ते निघू शकतात किंवा खड्डे खराब पण करू शकतात. आणि लांबचा प्रवास आहे, लांबच्या प्रवासामध्ये कसे खड्डे फाटू शकते किंवा ते बीट वगैरे केली त्याच्यानं ओले होऊन ते असे म्हणजे घाण होऊ शकतात, गाडी पण घाण होऊ शकते. त्याच्यामुळे आपण अशा प्लॅस्टिकच्या कॅरेट आणल्या आणि त्या प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये चांगलं प्रॉपर पॅक करून दिले त्यांना. तर आता तिकडे शेगाव, अकोला, अमरावती साईडनं कोणाला पण अगर चिक्स लागले तर आता दादांकडं मोठा पण माल आहे. दादांनी मोठा पण माल घेतला आहे काही, आणि काही लहान पण माल आहे. तर आता कमीत कमी 1-1.5-2 महिन्यामध्ये दादाकडे पण हॅचिंग सुरू होऊन जाईल. ते पण आपल्याकडं त्यांच्या इथं अंडे सुरू होऊन जाईल. ते पण कोंबड्या वगैरे बसवल, चिक्स वगैरे काढल. कोणाला पण आता तुम्हाला तिकडे त्या पट्ट्यामध्ये अकोला, अमरावती साईडनी, शेगाव साईडने वगैरे माल लागला तर दादाचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकूनच देईन. तिकडून तुम्ही डायरेक्ट दादाकडे जाऊन माल घेऊ शकता. तर आता अशा प्रकारे आपण पूर्ण यांना असा माल दिला आहे. असा पूर्ण कॅरेटमध्ये प्रॉपर चांगल्या प्रकारे माल पॅक करून दिला आहे. असे पाहू शकता किती चांगल्या प्रकारे आपण असे पिल्ले त्यांना पॅक करून दिले आहे. हे बघा, अशा प्लॅस्टिकच्या खड्ड्यामध्ये पॅक न करता अगर अशा प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये अगर पॅक केले ना, तर याच्यामध्ये कसं ना काही नुकसान नाही होऊ शकत आपल्याला, आणि चांगले ऐस पिल्ले जातात. ते प्लॅस्टिकच्या खड्ड्यामध्ये आपल्या खड्डे जे राहतात ते खड्ड्यामध्ये अगर दिले तर खड्ड्यामध्ये काही व्यवस्थित जात नाही. कसा मालाची क्वालिटी वगैरे एक नंबर मालाची क्वालिटी आहे. ओरिजिनल आहे की मिक्स वगैरे आहे की नाही, भरपूर चांगला माल आहे. म्हणजे तुम्ही ओरिजिनल गावरान आहे. शेगाववरून आले तर आम्ही आलो एवढ्या दूरपासून आमचा मन संतुष्ट झाला एकदम. म्हणजे काही तुम्हाला काहीच नाही, काही एक नंबर माल, क्वालिटी चांगली आहे. काही दिसलं का? नाही, काहीच नाही. तुमचं एक नंबर क्वालिटी आपल्या इथं काही माल चांगला मिळाला. पुढच्या धंद्यासाठी आम्हाला आणखीन दादा सहकार्य करणार. मशीन वगैरे काही सिस्टम काहीच आपण नाही. नैसर्गिक पद्धतीने तर आता हा माल आपण गाडीमध्ये लोड करून देऊ. तुम्ही हे वाली जी कॅरेट आहे ना, ही वाली अशी उभी ठेवा. हे इथे बरोबर ऍडजस्ट करा. तू दुरून घे जरा. हे आगे जिथून आगे चालतं का? बस, म्हणजे पडपूड नाही झालं पाहिजे कॅरेट. हे 3 बांधलेले आहे ना, ते इथे जाऊ द्या. मला खालून पकडा, इथून पकडा. प्रवीण दादा आहे, प्रवीण दादाचे बाबा आहे, आणि हे प्रतीक दादा आहे. तर यांनी आपल्यापासून 6 महिन्या आधी पिल्ले घेऊन अशीच आपल्यासारखी सुरुवात केली होती. आणि इतक्या चांगल्या प्रकारे आता त्यांचं म्हणजे इतकं सक्सेस फार्मिंग झाली आहे त्यांची, की ते इतक्या मोठ्या प्रमाणात नागपूर जिल्ह्यामध्ये त्यांचं अंडे विक्रीचं इतकं मोठं काम आहे. नेचर्स फार्म म्हणून आहे ना आपलं, नेचर्स फार्म म्हणून इतकं मोठं काम आहे अंडे विक्रीच्या याच्यात. प्युअर देशी अंडे भेटतात त्यांच्याकडे. आणि आपल्या जिथून कोंबड्या, आपल्या जिथून पिल्ले घेतले होते, आपल्या जिथून पिल्ले घेऊन त्यांनी सुरुवात केली होती. आणि आज आता ते स्वतः पिल्ले काढून विकतात. आणि आता मला पण अगर पिल्ल्याची गरज पडली तर मी पण त्यांना सांगतो मला पिल्ले काढून द्या. लास्ट इयर सप्टेंबरमध्ये आपण दादांपासून पिल्ले घेतले होते. तर आज ते 5-6-7 महिने झाले आम्हाला चालू करून. आता आम्ही पिल्ले पण सप्लाय करतो, प्लस आम्ही अंडे पण सप्लाय करतो. आमचं ब्रँडिंग करून विकतो नेचर्स फार्म म्हणून. आणि जसे दादांनी मला विचारलं की
कसं कसं सुरुवात होते. आता म्हणजे असं एक हे झालं की असं म्हणजे दादा पण आता आले. आता हे शेगावला माल चाललाच होता, साहेब आपला शेगावला माल घेऊनच जात होता, पूर्ण गाडीत त्यांचा माल लोड झाला आहे. आता शेगावला जात असताना दादा अचानक आले आपल्याला भेट द्यायला. आता यांच्याशी म्हणजे असा संवाद की यांना पण असंच कन्फ्युजन होतं की मी अगर घेईल तर मला प्रॉफिट होईल की नाही होईल, की मी काम करू की नाही करू. ते थोडंसं म्हणजे यांना पण हेच होतं मनात. पण आता यांना सांगतील की कसं काय करायचं, काय केलं पाहिजे, सांगा दादा. आता कसं काय करायचं पुढे. बघा तुम्ही जसं म्हटलं लस्टचं जे प्रॉब्लेम आहे ते काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जसं हळूहळू तुम्ही एक्सपिरियन्स कराल ना तर होऊन जाईल सगळं सॉर्ट आउट. तुम्ही मेन फोकस करा फीडवर. फीड प्रॉपर ठेवा. आता ते चिक्स आहे तर ते टेम्परेचर मेंटेन करून ठेवा. बाकी बाहेरून फ्लू येते, जसं कोणती बिमारी येते तर ते येणार नाही. तर बायोसिक्युरिटी तुम्ही अगोदर करा. म्हणजे काय करा, बाहेरून कोणी व्यक्ती आला तर त्याला आतमध्ये नको आणा डायरेक्ट. अच्छा चुना मारा. अच्छा ठीक आहे. कोणी पण आलं तर चुन्यावरून पाय देऊन येऊ शकते अंदर, तसं बायोसिक्युरिटी करा. मी तर म्हणतो कोणाला येऊच नको द्या. हा बरोबर. पहिली गोष्ट काही काम असतं. काही जर का दुसरे फार्मवाले असतात ना त्यांना नाही येऊ द्यायचं. अच्छा असं तिथलचा रोग इथे येते. रोग येतात. अच्छा. कारण की कोणी एखादी बाहेरून कोंबडं घेणारा येते ना व्यक्ती आपल्याकडे आपल्या फार्मवर, तर तो डायरेक्ट फक्त आपल्याच फार्मवर आला असं आपल्याला माहिती नाही, नाही. तो पहिले फिरून येते. चार जागेवरून फिरून येते, इथून तिथून कोंबड्याचा भाव विचारून येते, चिकनच्या दुकानातून भाव विचारून येते, मग तो आपल्या फार्मवर येते. तो कुठं काही सीआयडी राहिली, कुठं गोरायचा राहिला, बिमारी सोबत घेऊन येते. तर ते त्याच्या शूजला किंवा कपड्यांवर तो बॅक्टेरिया राहिला तो आपल्या इथे घेऊन येते. तर तो पहिली गोष्ट तर सगळ्यात पहिले आपण जेव्हा नवीन फार्मिंग सुरू करतो ना तर सगळ्यात पहिली गोष्ट मेन तेच लक्षात ठेवायची की बाहेरच्या व्यक्ती डायरेक्ट फार्मवर नाही येऊ द्यायचा. अगर येऊ पण द्यायचा तर डायरेक्ट आपण थोडंसं गेटवर आपल्या एंट्रन्सवर थोडंसं चुना जो पावडर चुनाचा पावडर तो वगैरे टाकला तर त्याच्यात तो पाय वगैरे असं थोडंसं घोटून आला अंदर तर तो व्हायरस जो पण राहिला त्याच्या पायाला लागून तो तिथं संपून आणि असं काही खूप मोठं टेन्शन नाही. आपलं गावरानीचं प्युअर गावरानीचं काम आहे. आपण म्हणजे कोणतं 50% 60% मध्ये काम नाही करत. आपण प्युअर देशामध्ये करतो. म्हणून तुम्हाला घाबरायची काहीच भीती नाही. तुम्ही बिंदास घेऊन जा. मी जसं तुम्हाला वॅक्सिनेशन सांगेन तसं वॅक्सिनेशन करा. आणि जर तुमच्या तिथे शेगावला अगर गव्हर्नमेंटचं ट्रेनिंग सेंटर असेल ना 1 महिन्याचं ट्रेनिंग सेंटर आहे. 1 महिन्याचं ट्रेनिंग असते ते 1 महिन्याचं ट्रेनिंग करून घ्या. मग ह्या गोष्टी मला सांगायची गरजच नाही. तुम्हाला स्वतःचा अनुभव येऊन जाईल. कारण की आपण 1-1.5-2 महिने झाले ना तर कोणी जसं दुसऱ्याकडून शिकून अगर तो आपल्याला शिकून राहिला तर ते त्याच्यापेक्षा आपण चांगले रेप्युटेड डॉक्टर डिग्री होल्डरचे डॉक्टर जोडून आपण कामाचं आहे ना. 6 महिन्यात तुमचे कोंबडे कमीत कमी 1100-1200 जातात.